घर एवढं साफ कसं काय? गॅरी, पण गॅरी तो ऑफिसला आहे. कोण आहे? कोण आहे घरात? प्लीज बाहेर या. कोण आहे? प्लीज बाहेर या. ऑड, या घरात भूतबीत तर नाहीये ना? भूताला पळवायला काय म्हणतात? हनुमान चालीसा. गॉड, पण मला हनुमान चालीसा येत नाही. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत अतुलित बल धामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा। जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिहु लोक उजागर, रामदूत। हो नानीजी, तिला खूपच आवडतात. एकदम खुश होऊन जाईल नानाजींचं गिफ्ट पाहून. नानाजींचं गिफ्ट नाही, आपल्या सगळ्यांच्याकडून येते गिफ्ट. नानीजी, किती करता हो माझ्यासाठी. अगं, झालं परत सुरू तुझं? असं नाही, पण नाही करत का? खरंच खूप करता तुम्ही माझ्यासाठी. तुम्हाला तर माहितीये माझी तर अवस्था अशी आहे, सगळं असून नसल्यासारखं. अथर्वसाठी सगळं सहन करून राहिली मी. पण नानीजी, कधी कधी मनात विचार येतो का होईल ना सगळं नीट. खूप घाबरल्यासारखं होतं. अगं, तुझी वेदना दिसतेय मला. ह्यांना तर कधी कधी तुझ्या चिंतेनं रात्र रात्र झोप येत नाही. पण तुझ्याकडे बघून हिम्मत ठेवली आम्ही. फक्त सकारात्मक विचार करतोय. आम्ही हिम्मत सोडली नाही. तू आता खचू नकोस. नाही नानीजी, नाही खचणार. काळजी करू नका.
आज एक गंमतच झाली शन्याची. काय झालं? परत पडली की काय कुठे की जिरवलीत तुम्ही? नाही नानीजी. मग अहो नानीजी, आज हे आणि शन्या घरात नसताना घरी गेली होती. हा, घरात खूप पसारा झाला असं कळलं. मग राहावलंच नाही म्हणून रेवतीला घेऊन घरी गेली. सगळं घर आवरलं, झाडांना पाणी घातलं, देवाची पूजा केली. इतकं प्रसन्न वाटतं म्हणून सांगते. देवासमोर हात जोडले आणि देवाला प्रार्थना केली. म्हटलं बाबा, मी जोवर घरात नाहीये तोवर सांभाळ रे माझ्या घरात. खरंच बाबा रे, ती महामाया लवकरात लवकर त्या घरातून बाहेर पडू दे आणि माझ्या राधिकाला तिचं घर परत मिळू दे. ती जाईल तेव्हा जाईल, पण आज तिकडे वादळ आलं असणार नक्की. म्हणजे काय केलं काय तुम्ही? अहो नानीजी, ईशान्या सकाळी जॉगिंग का वॉकिंगला गेली होती. ती घरी येऊन आंघोळ करणार हे नक्की होतं. तेव्हा या रेवतीनं तिच्या टॉवेलला काहीतरी काजळाचं काळं लावून ठेवलं. म्हणजे ही घरी येईल, तोंड धुईल आणि तोंड पुसल्यावर हिचं तोंड सगळं काळं. आरशात बघेल तेव्हा स्वतःच घाबरेल. बरं झालं, मेलीचं तोंड एकदा काळं होईल. नानीजी, हे असं कोणाला त्रास देणं बरोबर नाही. पण काय करणार, या नाथाळपोरीशी असंच वागलं पाहिजे ना. अगदी बरोबर आहे तुझं. उगाच भावनावश व्हायचं नाही. जशा तसे असा व्यवहार असला पाहिजे आता. खरंय नानीजी, आता तसंच वागीन मी. बापा, अथर्व याची वेळ झाली. हो, नानीजी, तुम्ही आता भराभर आवरून घ्या बरं. मी अथर्वला घेऊन येते, मग आपण जाऊया रेवतीकडे. हो, हो, चला, तोपर्यंत हे पण येतील. हो, चल. मी आलीच लगेच. अगं बाई, काय झालं ग? काय ग, काय झालं? काही नाही हो नानीजी, एकदम पाल पडली अंगावर. अरे देवा, अथर्व याची वेळ झाली आणि हा कसला अपशकुन? नानीजी, अहो असं काही नसते हो. तुम्ही काहून असा विचार करता? काही होणार नाही. हा, तुम्ही आज जा, मी आलीच अथर्वला घेऊन. देवा, आता आणखी काही पुढे वाढून ठेवू नकोस रे बाबा. सगळं आलबेल असू दे. हा बच्चा बोल. गॅरी, कुठेस तू? काय झालं, तू अशी पॅनिक का झालीस? अरे पॅनिक नको तर काय करू, घरातलं काहीतरी झालंय. काहीतरी झालंय म्हणजे? तू ओकेस ना की परत गॅस जवळ काहीतरी एक्सपेरिमेंट करायला गेलीस? हा, व्हेरी फनी. गॅरी ऐक ना जरा सिरियसली. नॉट तुझ्या घरातलं काहीतरी गडबड आहे यार, सिरियसली. मी ना जॉगिंग परत आले ना, सगळं घर आवरलेलं होतं. त्याच्यानंतर मी तोंड धुवायला आले तर टॉवेलला काळं लागलं होतं. माझा सगळं चेहरा आगली झाला माहितीये. आणि आंघोळीला गेले तर मध्ये पाणीच बंद झालं सगळं. वुड आय टेल यू दिस समथिंग फिशी हिअर? गॅरी, तुझ्या घरात घोस्ट वगैरे नाहीये ना? व्हॉट नॉनसेन्स. अगं भूतबीत कसला असेल? पाणी गेलं असेल, पाणी. वॉचमॅनला विचार एकदा. गॅरी, मला काही माहित नाही. मला खूप भीती वाटते इकडे. मी इथे राहणार नाहीये. एकतर तू घरी ये, नाही तर मी येते बाहेर. कुठे आहेस तू? अगं बच्चा, काय बाबा? काही होणार नाही ना का अथर्वला? काही नाही होणार. आपण आहोत ना. एक साधी जबाबदारी तुम्हाला झेपत नाही ना? नवऱ्याची ना वडिलांची. का हिच्या नादी लागून त्यालाही विसरलात तुम्ही? ए, माझ्याबद्दल बोलायची काहीच गरज नाही. त्याला अक्कल नाहीये. मी जरा काय फोनवर बोलायला गेले गायब झाला मॉन्स्टर. ए, माझ्या पोराला काही बोलशील ना, तंगड तोडून ठेवीन तू. सगळं